गुंडे विपक्ष देहिवली मॅचला होईल सुरुवात. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर महेश, समोर बॅट्समन संकेत पाटील. पहिला चेंडू संकेत साठी. पंचांच्या दुनियात समांतर धावील अवांतर. अवांतरच्या मध्ये संघाचा श्रीगणेश होतोय टीम दहिवली संघाचा. मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा धाफलकावरती. आता मात्र सुंदर फटका संकेत पाटीलच्या बॅटमॅन आलाय 6 धावेसाठी मॅक्सिमम षटकार. सुंदर फटका संकेत पाटीलच्या बॅटमॅन पाहायला मिळाला. 6 धावा. धाफलक 6 ने पुढे सरकेलं. 8 धावा धाफलकावरती. यावेळेस आता मात्र एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगल ने स्ट्राइक रोटेट होईल. त्या ठिकाणी बंटी पाटील
स्ट्राईक एन वरती पाहायला मिळतील. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आतापर्यंत. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज महेश आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाही. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला सुरुवात आणि पाहता पाहता 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक 2 ने पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा गोलंदाजी मार्कवर महेश. आता मात्र आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. सरळ उचललाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. साधा बिंदा फलक वेगाने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती महेशच्या विरोधात आघाती प्रहार वारंवार पाहायला मिळालेत. आता मात्र बॅटचे लिडिंग एज त्या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज महेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल. 17 धावा धावफलकावरती. बंटी पाटील आणि संकेत पाटील ही जोडी पाहायला मिळते. आता मात्र आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. तर क्षेत्ररक्षक असतील. चेंडू परत येतील. चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान एक सिंगल प्राप्त होईल. एका सिंगलने धावफलक 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. षटक समाप्त झालं पहिलं. 18 धावा धावफलकावरती गोलंदाज महेशच्या विरोधात पाहायला मिळालं. मात्र गोलंदाजी मार्कवर आकाश पाहायला मिळतील. समोर बंटी पाटील आणि संकेत पाटील ही जोडी पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण लढत सेमीफायनल पहिली पाहायला मिळते. कुंडे विपक्ष दहिवली. एक किनवली विभागातील संघ तर दुसरा डोलखाम विभागातील संघ. गोलंदाजी मार्कवर आकाश. पहिले षटक महेशाचं पाहायला मिळालं. 18 धावा धावफलकावरती. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाशला आणलंय. आता मात्र टप्पा पडल्यानंतर समजू शकला नाही बंटी पाटील आणि सरळ शरीरावर जाऊन अदलतोय. त्या ठिकाणी जास्त दुखापत झाली नसेल अशी अपेक्षा ठेवतो आणि बंटी पाटील सुखरूप असेल. एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. अतिशय
अप्रतिम दर्जाचा पहिला चेंडू आकाशच्या पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ बंटीच्या शरीराचा वेध घेतला. त्या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकलं. 19 धावा. आता मात्र संकेत पाटीलने आपला क्लास त्या ठिकाणी दाखवला आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या मागे, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर निघून जाईल. सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी संकेत पाटीलच्या बॅटमॅनना आलाय चौकार. चार धावा या चेंडूवरती संकेत पाटीलच्या बॅटमॅनने पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. आकाशच्या विरोधात संकेतने मारलाय चौकार. मात्र येणारा पुन्हा एकदा पुढील चेंडू आकाशाचा समोर तोच फलंदाज संकेत पाटील पाहायला मिळेल. मात्र सेन्सिबल क्रिकेट प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु बॅकअप त्या ठिकाणी महेशच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावफलक पुढे सरकेलं. 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आकाश पाहायला मिळतोय. पहिलं षटक महेशच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 18 धावा महेशच्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर आकाशला आणलंय. आतापर्यंत धावफलक 24 पाहायला मिळतोय दहिवली संघाचं. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय. चेंडू थांबेल का, निघून जाईल मैदानच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी संकेत पाटीलच्या बॅटमन बंटी पाटीलच्या बॅटमॅन आलाय चौकार. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आकाश समोर बंटी पाटील. आता मात्र रिवाचा फटका साजवायचा होता. अप्रतिम दर्जाचा चेंडू आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक 22च्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होईल. धावफलक 29 धावा पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आकाश आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. सलामीची फल जोडी पाहायला मिळतात दहिवली संघाकडनं. संकेत पाटील आणि बंटी पाटील. संकेत पाटील स्ट्राईक एंडवर समोर पाहायला मिळतील. आकाशच्या विरोधात आघाती प्रहार करायचा होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली करणार नाही चुकी. महेशने टिपलाय झेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळेल किशोर. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर आता मात्र हेमंतला आणलंय. मागील मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलं. त्याचबरोबर फलंदाज किशोर हा देखील एक आक्रमक फलंदाज दहिवली संघाचा ओळखला जातो. बंटी पाटील आणि किशोर अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दहिवली संघाकडनं. समोर गोलंदाजी मार्कवर हेमंतला आणलंय. 2 षटकांचं समाप्त झाले. धावा धावफलकावरती 29 धावा पाहायला मिळाल्यात. त्याला स्पीडअप करा दोन्ही संघ. सहकार्य असू द्या. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर हेमंत. समोर बॅट्समन बंटी पाटील. पहिला चेंडू हेमंतचा
लेग साइडला त्या ठिकाणी दिशा दिले, क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत, चेंडू उचलतील फेकतील दरम्यान दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅट्समन बंटी पाटील आउट झालाय. विकेट. नवीन फलंदाज बंटीच्या जागी पाहायला मिळेल मनोज. पहिला चेंडू हेमंत आता धावचीच्या स्वरूपामध्ये बंटी पाटील माघारी परतलाय. त्यानंतर आता मनोज. सेमीफायनल पहिली पाहायला मिळते दहिवली विपक्ष गुंडे. दोन्ही संघ मातबर आहेत आणि आता मात्र एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये पाहायला मिळतात. पहिली सेमीफायनल दहिवली विपक्ष गुंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज हेमंत पाहायला मिळतोय. धावा फलकावरती 30. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हेमंत सज्ज होईल. समोर बॅट्समन मनोज असतील. आडव्या बॅटने आल्या आल्या हेमंतच्या विरोधात आघाती प्रहार पाहायला मिळालाय. चेंडू होईल छुमंतर. धावा मिळतील 6. आलाय षटकार. आल्या आल्या हेमंतच्या विरोधात आघाती प्रहार. बॅट्समन मनोजच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावांचा फलक वेगाने पुढे सरकेल. 36 धावा फलकावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हेमंत. आता मात्र कमबॅक हेमंतला करावे लागेल. नक्की संघ मालकाने जबाबदारी दिले गोलंदाज हेमंत वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉफ्ट करत होता. चेंडू पडल्यानंतर हवी तशी उचली मिळाली नाही. एक सिंगल त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली. सिंगलने धाफलक एकने बडसर केलं. 37 धावा फलकावरती पाहायला मिळतील. किशोर. आता मात्र अखूड टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता परंतु अनसक्सेस राहिला. निर्धाव चेंडू हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल. 37 धावा 3/7 असं धावफलक देवळी संघाकडनं पाहायला मिळतंय. आता मात्र बॅटची लेडिंग आहे. झेल होईल का? त्या ठिकाणी विकेट किपर करणार नाही चुकी. टिपला गेला झेल आणि संपुष्टात आला बॅटर किशोरचा खेळ. विकेट. सदतीस धावा फलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र नवीन फलंदाज मयूर पाहायला मिळतोय. मयूर आणि मनोज अशी जोडी. धावा फलकावरती 37-3/7 असं धावफलक देवळी संघाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर हेमंत. सेमीफायनल पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गुंडे विपक्ष दहिवली. आता मात्र सुंदर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी विकेट प्राप्त होईल गुंडे संघाला. 37 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या पूर्वार्धामध्ये. पूर्वार्ध समाप्त झालं. 37 धावा देवळी संघाच्या माध्यमातून धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि 38 धावांचं आव्हान गुंडे संघासमोर ठेवलं गेले.
चला त्वरित दहिवली संघ आपल्या क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सज्ज करा. सेमीफायनल पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सदतीस धावा पूर्वार्धामध्ये दहिवली संघाच्या माध्यमातून 10 फलकावरती लगावताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर 38 धावांचं आव्हान कोंडी संघासमोर ठेवलं गेलंय. पाहायला मिळेल उत्तरार्धामध्ये धावा चेस होतील की डिफेंड येणाऱ्या पुढील सामना सांगून जाईल. जयवंत दलवी आणि जयवंत ठाकरे अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते गुंडे संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गौरव आजच्या दिवसात भरपूर वेळा प्रभावित केलं या दोन फलंदाजांनी. जयवंत दलवी आणि त्याच्या सोबतीला जयवंत ठाकरे ही सलामीची जोडी पाहायला मिळते सातत्याने गुंडे संघाच्या माध्यमातून. प्रत्येक गोली या सलामीच्या जोडीने एक आपल्या संघाला एक चांगलं दाफलक उभं करून दिलंय आणि आतापर्यंत या सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवून दिलाय. सदतीस धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. उत्तरार्धामध्ये 38 धावा बनवाव्या लागतील. इथून पुढे समीकरण असेल येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज. चेज होतील की डिफेंड येणार आहे पुढील षटक सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर गौरव समोर बॅट्समन जयवंत दलवी पाहायला मिळेल. जयवंत दलवी आणि जयवंत ठाकरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गुंडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू गौरव याचा. जयवंत दलवी परतलाय माघारी. पहिल्या चेंडूवर त्रिफळाची मोठा मासा गळाला. विकेट. यापुढील सामना असेल कुलवंत नगर विपक्ष जाणं फाईट करेल कुंभईची वाडी. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. कुंभईची वाडी विपक्ष कुलवंत नगर. यापुढील सामना सेमीफायनल दुसरी पाहायला मिळेल. आता मात्र नवीन फलंदाज हेमंत. गौरवचा पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. बॅट्समन जयवंत दलवी माघारी परतला. त्यानंतर हेमंत आलेत मैदानात. हेमंतने आल्या आल्या पहिला चेंडू सुंदररित्या खेळलाय. निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आता मात्र सुंदर चेंडू गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आल्या आल्या हेमतने पहिला चेंडू 4 धाव्यांसाठी धाडला होता. त्यानंतर कमबॅक गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल विजय झाला टीम कुंभईची वाडी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले टीम कुलवंतनगर संघाला. अडतीस धावांचा पाठलाग करत असताना टीम गुंडे संघ धावा फलकावरती 4 पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव. मात्र त्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज विकेट किपर करणार नाही चुकी. 100 कॅच पाहायला मिळाला. एक मोठा झटका टीम गुंडे संघाला हेमंतच्या रूपात विकेट. मोठा झटका हेमंतच्या रूपात टीम गुंडे संघाला लागलाय. 4-2 असं धावफलक गुंडे संघाच्या माध्यमातून धावफलकावरती पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन पाहायला मिळतील. स्वप्नील साठी गौरव याचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका स्वप्नीलच्या बॅटमॅन आल्या आल्या 4 धाव्यांसाठी पाहायला मिळालाय. चौकार. सुंदर फटका त्या ठिकाणी स्वप्नीलच्या बॅटमॅन पाहायला मिळाला. 4 धाव्यांसाठी धावफलक 4 ने पुढे सर केलं. 8 धावा धावफलकावरती जयवंत ठाकरे आणि स्वप्नील ही जोडी पाहायला मिळते. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी झेलची संधी होती परंतु किशोरच्या हाताबंद झेल ड्रॉप झाला. षटक समाप्त झालं पहिलं. धावा धावफलकावरती 9. नवीन गोलंदाज आता मात्र हर्षल पाहायला मिळतील. समीकरण असेल येणारे 12 चेंडू 29 धाव्यांची गरज. चेज होतील की डिफेन येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळतोय. समोर बॅट्समन स्वप्नील असतील. स्वप्नील आणि जयवंत ठाकरे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी बॅटची लिडिंग यश स्वप्नील परतलाय माघारी. हर्षलला पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय. विकेट. आता मात्र नवीन फलंदाज अमीर पाहायला मिळालोय. या फलंदाजांनी देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रभावित केले. अनेक मोठे फटके या फलंदाजा बॅटमॅन पाहायला मिळालेत.
तोच अमीर फलंदाजीसाठी समोर गोलंदाजी मार्गावर हर्षल पाहायला मिळेल. आता मात्र आल्या आल्या समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संकेत पाटील पाहायला मिळतील. एक धाव होती परंतु थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. परिणाम एकरीचं रूपांतर दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना धावफलक 11 अंकेवरती पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूपर्यंत चेंडू उचलतील, फेकतील. त्या दरम्यान दुसऱ्या धाव्याला सुरुवात होईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम गुंडे संघ दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. जयवंत ठाकरे आणि मिहिर अशी जोडी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस सरळ उचललाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावरती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा पाहायला मिळाल्यात. फुलटॉस होता आणि त्यावर फुलटर वसूल केला बॅट्समन मिहिरच्या माध्यमातून. 6 धावा पाहायला मिळाल्या. अमीर सात धाव्यांनी धावफलकाला वेग मिळाला. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. 38 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केला होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली करणार नाही चुकी. टिपलाय झेल आणि संपृष्ट आलाय बॅटर. अमीरचा खेळ विकेट. समीकरण मानला येणारे चेंडू 7 धावा बनवायचे. 19 7 ला 19 असं समीकरण मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेमीफायनलची ही पहिली लढत पाहायला मिळते. दहिवली विपक्ष गुंडे एक किनवली विभागातील संघ तर दुसरा डोलखाम विभागातील संघ. आज मात्र अदेवली ते एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. किशोर पाहायला मिळाला. थोडी फंबलिंग परिणाम एक सिंगल धाव प्राप्त होईल. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण असेल येणारे चेंडू 6 धावा बनवायचे. 18 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सहा चेंडू 18 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा पहिल्या दिवसापासून आपण नियम पाहतोय. कंपल्सरी चेसिंग.
गोलंदाजी मार्कवर सतीश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळाली. वाईट +4 अशा एकूण 5 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. पाच धावांनी फलकाला वेग येईल. पंचवीस धावा फलकावरती पाहायला मिळतील. सतीशचा पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. धावा फलकावरती 25. समीकरण असेल येणारे 6 चेंडू 13 ची गरज. 6 चेंडू 18 ची गरज असताना अवंतर चेंडूवरती 4 धावा प्राप्त झाल्या. त्यानंतर समीकरण बदललं. 6 चेंडू 13 ची गरज. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 चेंडू 13 ची गरज. सेमीफायनल पहिली मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुंडे विपक्ष द हिवली. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. सुंदर पुन्हा एकदा चेंडू सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश. आता मात्र उंचावर मारला चेंडू. झेलची संधी असेल. झेल होईल का? त्या ठिकाणी झेल झालाय. धरणीला दान. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाव्याची सुरुवात त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात बॅट्समन आकाश आउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळेल. समीकरण बदलताना पाहायला मिळालं. येणार 3 चेंडू 11 ची गरज. 3 चेंडू 11 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अपटला चेंडू ऑन साइडला खेळलाय. त्या क्षेत्ररक्षक असतील. चेंडू पर्यंत येतील. चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने फलक पुढे सरकेल. 29 धावा पाहायला मिळतील. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 9 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. येणाऱ्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर नक्कीच सामन्याला कलाटी मिळू शकते. येणारा पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सतीश. समोर बॅट्समन जयवंत ठाकरे असतील. आता मात्र वाईड चेंडू. पंचांच्या दोन्ही समांतर धाव येईल. अवांतर एक अवांतर धाव ऍड होईल. धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती. समीकरण बदलेलं. येणारे चेंडू 2 धावा बनवायचे 8. सुंदर खोलवर चेंडू पाहायला मिळतो. ताकदीचा हा फटका अक्षरशः खोदून काढला. त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त होतील.
32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एक चेंडू 6ची गरज. क्रिकेट आहे, अनिश्चितता खेळ म्हणजे क्रिकेट. काय होईल या येणाऱ्या पुढील चेंडूवर, किती डिफेंड होतील की चेस सांगता येत नाही. अनेकदा आपण पाहतो एक चेंडू 1 धाव असताना सामना डिफेंड केला जातो, परंतु एक चेंडू 6 असताना मोठा फटका बहुतेक वेळा पाहायला मिळतो. या मॅच मध्ये काय होईल? एक चेंडू 6ची गरज. एक चेंडू 6ची गरज. कोण जिंकेल हा सामना? दहिवली की गुंडे, गुंडे की दहिवली? या ठिकाणी वाईट चेंडू. वन बाउन्स त्या ठिकाणी गोलंदाज सतीशला दिला गेलाय. आता मात्र समीकरण बदललेलं असेल. येणारा एक चेंडू 5 धाव्यांची गरज. एक चेंडू 5 धाव्यांची गरज. दोन्ही संघांच्या आतामध्ये मनामध्ये धडधड पाहायला मिळालं. गुंडे की दहिवली, दहिवली की गुंडे? आता मात्र फुल टच चेंडू, परंतु फुल टोल वसूल करू शकला नाही आणि विजय होते दहिवली संघ.